सुस्वागत. तेलंगणा ज्येष्ठ नाटक संस्थेच्या स्मरणरंजन वर्गातील सभासद सादर करणार आहेत एक कार्यक्रम नृत्य नाट्य संध्या. संयोजन संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अलकनंदा भांगे. प्रथम सादर होईल एक नाटिका. नाव विज्ञानातील चमत्कार. लेखन व दिग्दर्शन डॉक्टर ललिता लिमये. सहभागी कलाकार आहेत डॉक्टर ललिता लिमये, संगीता कुलकर्णी, रेवती जोशी, रजनी सहस्रबुद्धे व संजीवनी जोशी. बघूया विज्ञानातील चमत्कार. बघूया आणि ऐकूया नाटिका विज्ञानातील चमत्कार. विज्ञान आणि चमत्कार ही खरं तर दोन विरुद्ध टोकं आहेत. पण आज आपण ज्या स्त्रीविषयी बोलणार आहोत ती विज्ञान जगतातील एक चमत्कार होती, आहे आणि भविष्यातही राहील. चला तर आता आपण जाऊया पोलंड येथे. पोलंडला मेरी आणि तिच्या मोठ्या बहिणीमध्ये काय संवाद चाललाय आपण ऐकूया. हे साल आहे 1877 बर का. छोटी मेरी आणि तिची ताई यांच्यातला संवाद ऐकूया. Protons in the nucleus is the chemical identity of an element. This number is called the atomic number of the element. मी बघते आल्यापासून रात्रंदिवस तू अभ्यास करतेस. किती कष्ट, अजिबात विश्रांती नाही ग तुला. अगं ताई, तुला माहितीच आहे. अगं ताई, तुला माहितीच आहे की तुला हे डॉक्टरीचं शिक्षण घ्यायला आणि आता मला PhDचं शिक्षण घ्यायला किती संघर्ष करावा लागला. आपल्याला आपला देश सोडून, पोलंड हे आपलं राष्ट्र सोडून आपल्याला पॅरिसमध्ये यावं लागलंय. त्यामुळे विश्रांती या शब्दाला आता माझ्या आयुष्यात स्थान नाही. मी खूप अभ्यास करणार आहे, खूप कष्ट घेणार आहे, खूप मेहनत करणार आहे. मला काहीतरी खूप मोठं करून दाखवायचं. तू यशस्वी होणारच आहेस. एवढंच नाही तर विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार आहेस. ऐकलं बरं का मी. बस प्रभावी संशोधन आहे ग तुझं. अरे प्रिय, ही तर अजून सुरुवातच आहे. आगे आगे देखो होता है क्या. मला खूप प्रयोग करायचे, खूप अभ्यास करायचा आहे आणि खूप मोठा काहीतरी शोध लावून दाखवायचा आहे. नक्कीच. मेरी, थोडंसं बोलायचं होतं तुझ्या. अरे मग बोल की. बरेच दिवस बोलीन म्हणतोय पण ते बोलणं झालं नाही. आज बोलतोच. मेरी, हा प्रयोगशाळेतला आणि आपल्या आयुष्याचा हे दोन्ही प्रवास आपण दोघांनी एकत्र मिळून करूया का? किती माझ्या मनातलं बोललास रे पे. तुझ्यासारखा हुशार सहसंशोधक मला जीवनसाथी म्हणून नक्कीच आवडेल. सत्यांची वाट तुडवत मी सत्याचा शोध जरूर लावेल. पण हे सत्य म्हणजे काय हो? आता सत्य म्हणजे काय हे कसं समजवायचं ह्या पोरीला? आलं लक्षात. बाळा आयरीन, आपल्या अवतीभोवती जो निसर्ग असतो ना त्याच्यात खूप सारी गुपितं दडलेली असतात आणि ही गुपितं म्हणजे सत्य. आणि आपल्या संशोधनाद्वारे या सत्याचा शोध लावायचा. कळलं? हो. शहाणी आहेच म्हणून ती. अगं मेरी, हे बघ काय आपल्या शेवटच्या प्रयोगाचे निष्कर्ष किती सकारात्मक आहे. मला असं वाटतं आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. खरंच की. आपल्या कष्टाचं पण आपल्याला लवकरच मिळणार. हो, पण आता आपल्याला अजिबात आळस करता कामा नये. आपल्याला जोमाने प्रयोग करायला हवे. नक्की. तो युरेनियमचा ओर आहे ना, युरेनियमचा ओर. त्याच्या आतमध्ये काहीतरी स्वयंप्रकाशित दिसतंय का तुला? खरंच दिसतंय का? हा नक्कीच नवीन शोध आहे. हा नक्कीच नवीन शोध आहे. जगाला उजेड देणाऱ्या प्रकाशाचा शोध लागलाय. हो हो हो. आणि
आणि या प्रोसेसला, या प्रक्रियेला, या फिनॉमिनाला आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी असं नाव देतो. बरोबर, अगदी सारखं नाव. अशा प्रकारे मेरी आणि पियरला त्या अंधाऱ्या पडीक प्रयोगशाळेत जगाला उजेड देणारा प्रकाश शोधण्यात यश आलं. हा शोध वैज्ञानिक इतिहासात क्रांतिकारी ठरला. आता साल आहे 1903. आपण जाऊया आता स्टॉकहोम येथे. स्टॉकहोम येथे नोबेल अधिकारी काय म्हणतायत बघूया. रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावण्यासाठी मेरी क्युरी, पियर क्युरी आणि बॅक्वेरेल या 3 फ्रेंच संशोधकांना फिजिक्सचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. थँक्यू सर. पाहिलं ना मंडळी, अथक शोधानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध 1903 साली मेरीने लावला. इथून पुढे पूर्ण जग मेरीला मादाम क्युरी म्हणून ओळखू लागले. आता आपण परत जाऊया पॅरिसच्या प्रयोगशाळेमध्ये. अरे पियर, हे पाहिलंस का? हो हो, हे पाहिलंस का? किती अद्भुत गोष्ट आहे. तो टनाटनाचा पीच ब्लेंडचा कचरा आपण ढवला आणि त्याच्यातून आपल्याला हे चमकणारे एलिमेंट्स आयसोलेट केले. अमेझिंग आहे सगळं. अद्भुत आहे. अगदी अगदी 1 ग्रामहून कमी आहेत ते, हो, हो. पण प्युरिफाईड फॉर्म मध्ये किती छान आहे, किती चमकतायत ते. किती छान आहे. आई तुला मला वाटतं आकाशातून दोन तारेच पकडून आणलेस की काय? अगं बाळा आयरीन, माझ्या दृष्टीने हे तारेच आहेत आकाशातले. मला किती आनंद झालाय. किती दिवसांच्या आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतंय. खरंच खूप आनंद झालाय. मेरी, हा, ह्या एलिमेंटला, दोन्ही एलिमेंटला आपण नावं देऊया. हा. काय बरं नाव द्यायचं? विचार करतो थोडा वेळ. रेडियम नाव कसं वाटतं तुला? उत्तम. रेडिएशन रेज एमिट करणारा तो रेडियम. खूपच छान नाव. काय बरं नाव ठेवता येईल ह्याचं? हा, माझ्या पोलंड राष्ट्राच्या सन्मानार्थ आपण ह्याला पोलोनियम असं नाव देऊया. यथार्थ नाव आहे, अगदी बरोबर. आणि तुझं कौतुक करावं तेवढंच आहे. का बरं? किती राष्ट्रप्रेम, जाज्वल्य राष्ट्रप्रेम आहे. असायलाच हवा आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान. या शोधानंतर मध्ये काही काळ गेलेला आहे. मेरीचा अभ्यास आणि अथक प्रयत्न चालूच आहेत. मेरीला इथून पुढे देशोदेशींच्या विज्ञान प्रयोगशाळातून शोधनिबंध वाचण्यासाठी बोलावणी येत राहिली बरं का. आता साल आहे 1906 आणि हे काय, आज मेरी प्रयोगशाळेत बसली आहे पण अतिशय खिन्न दिसत आहे हो. आणि हे काय, डॉक्टर पण आले तिथे प्रयोगशाळेमध्ये. काय सांगतात बरं डॉक्टर, ऐकूया चला. एक दुःखद बातमी आहे. काय? पियरचा पॅरिसला रस्त्यामध्ये मोठा अपघात झाला. रस्ता क्रॉस करताना घोडागाडी त्याच्या अंगावर त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. एक दुःखद बातमी आहे. मला असं खचून चालणार नाही. मला असं धीर सोडून चालणार नाही. मला परत कंबर कसली पाहिजे. त्या फिनिक्स पक्षासारखी मला परत भरारी घ्यायलाच हवी. माझ्या लाडक्या पियरचं राहून गेलेलं अर्धवट संशोधन मी पूर्णत्वास नेईन आणि त्याचा तो संसार तोही मी पूर्ण करेन. पाहिलं ना मंडळी, एवढा मोठा आघात होऊन सुद्धा मेरी परत ठामपणे निर्धाराने तिच्या संशोधनासाठी उभी राहिली आहे. परत तिचे प्रयोगशाळेमध्ये प्रयत्न सुरू झाले. आता आपण जाऊया स्टॉकहोम येथे. नोबेल अधिकारी काय म्हणतायत हे आपण ऐकूया. सन 1911 रेडियम आणि पोलोनियम हे 2 रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट शोधून काढून त्यांना पिरियोडिक टेबलमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मॅडम क्युरींना
केमिस्ट्रीचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. अशा जन्म 7 जून 1867 आणि मृत्यू 4 जुलै 1934. म्हणजे 67 वर्षांच्या उण्यापुण्या आयुष्यात 2 नोबेल प्राइजेस सायन्सच्या 2 वेगवेगळ्या शाखांमध्ये म्हणजे फिजिक्स अँड केमिस्ट्री. हा रेकॉर्ड आजतागायत कोणालाही मोडता आलेला नाही बरं का मंडळी. आता बघूया मोठी झालेली आयरीन ही आईला म्हणजे मेरीला काय म्हणतीये हे आपण ऐकूया. आई अगं तुला काय झालं? अगं बघ ना माझ्याकडे, आई बघ ना माझ्याकडे. आणि तुझी लेगसी नक्की पुढे नाही, तुझा वारसा नक्की पुढे नाही. बघ ना माझ्याकडे आई, बघ एकदा. आणि तिचा नवरा फ्रेडरिक जोलिओ यांना केमिस्ट्रीचे नोबेल मिळाले. आणि एकाच कुटुंबात 5 नोबेल बरं का, नीट ऐका. एकाच कुटुंबात 5 नोबेल हा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. अशा या विज्ञानातील चमत्कार आणि आढळ तारा असलेल्या मादाम क्युरींना आमचे शतशः पण या शोधानंतर हे सगळं चित्र पालटलं आणि मॅडम क्युरींनी मॉडर्न न्यूक्लिअर सायन्सचा पाया रचला. मला सांगण्याचा आनंद होतोय की आपल्या अलकाताई याच विषयातील तज्ज्ञ आहेत. दुसरं असं की रेडियमचा शोध लागल्यावर रेडिओथेरपी, कॅन्सर रेडिओथेरपीसाठी त्याचा वापर होऊ लागला. पण थोड्याच दिवसात असं लक्षात आलं की त्याचे खूप टॉक्सिक साईड इफेक्ट्स होते. त्याच्यामुळे मग तो उपयोग थांबवला. आणि अजूनही आपल्याला माहिती आहे की कॅन्सरसाठी रेडिओथेरपी वापरतात, पण त्याचे सोर्सेस रेडियम नसतो त्याचा सोर्स, त्याचे सोर्सेस कोबाल्ट आणि सिझियम असे असतात. पण तरी रेडियमचा उपयोग न्यूक्लिअर रिॲक्टर प्लांट्स जिथे पॉवर जनरेशन होतं, जसं चर्नोबिलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की खूप वर्षांपूर्वी तिथे मोठा ॲक्सिडेंट झाला होता, लिकेज झालं होतं रेडिओएक्टिव्हिटीचं. तिथे एक मोठा पॉवर प्लांट आहे. आपल्या मुंबईला तारापूरला एक मोठा पॉवर प्लांट आहे, कल्पकमला मोठा पॉवर प्लांट आहे. तर तिथे पॉवर प्लांटमध्ये त्याचा रेडियमचा ॲक्सलरेटर म्हणून उपयोग होतो. आणखीन एक मला सांगायचं होतं की विज्ञान निष्ठेबरोबर मेरीने मानवतावादी दृष्टिकोनही जोपासला. वर्ल्ड वॉर 1 मध्ये तिने आपलं सगळं रिसर्च गुंडाळून ठेवलं आणि छोट्या गाड्यांमधनं तिने एक्सरे मशीन्स, पोर्टेबल एक्सरे मशीन्स घेतले आणि ती युद्धभूमीवर गेली आणि तिथे इंज्युअर्ड सोल्जर्सचे तिथल्या तिथे एक्सरेज घेतले आणि ते जे सैनिक होते, जखमी सैनिक, जर त्यांना फ्रॅक्चर असेल तर लगेच त्यांना ट्रीटमेंट मिळाली आणि अशा प्रकारे बऱ्याच सैनिकांचे प्राण वाचवता आले. तर त्या छोट्या व्हेकल्सना पेटिटिस क्युरीस असं म्हणायचे. आणखी एक शेवटचा पण खूप इंटरेस्टिंग. आता कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळूया. आकाशात अल्पकाळ दिसणारे इंद्रधनुष्य किती मनोहारी, सहसा सुंदर असतं, पण नजरेसमोर तरळताना खूप काही सांगून जातं. तसंच काहीसं झालं नाट्यछटा या साहित्य प्रकाराचा आहे. नाट्यछटा हा प्रकार इंग्लिश कवी ब्राउनिंग यांच्या एकपात्री संभाषणावरून म्हणजे ड्रॅमॅटिक मोनोलॉगवरून दिवाकर यांना सुचला असावा असं म्हणतात. या प्रकारात एकच पात्र बोलणारे असून अनेक पात्रांच्या संभाषणाचा देखावा दाखवला जातो. त्यातून आजूबाजूच्या व्यक्तीचे अस्तित्व आपल्या लक्षात येते. अंजली रानडे सादर करेल तिची नाट्यछटा. नमस्कार, मी अंजली रानडे. मी नाट्यछटा सादर करणार आहे. मी स्वतःच लिहिली. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे मी डोळे उघडले आणि स्थळ आहे मॅटर्निटी होम मधलं लेबर रूम. प्रसूतीचा क्षण आलाय. मुलगी झाली. अरे वा, मुलगी झाली, छान आहे हा बेबी. अभिनंदन अभिनंदन. वा वा. मला काय होते माझे हातपाय सुटे झाले. माझं डोकं आतापर्यंत खाली होतं, माझं डोकं वर झालंय, बोटं सुटे झाले, पाय सुटे झाले. मी पडते. पकडा मला कोणीतरी लवकर. मावशींना ऐकू पण जाते. वा वा. मावशी
पकडलं मावशीने मला एकदा. मावशी नका पाठीवर मारू, हो दबा 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 नका मारू, दुखतंय ना मला. वा वा बेबी तू किती गोरी आहेस असं म्हणताय तुम्ही, पण मारू नका मला, मारू नका. शेवटी एकदा त्या मावशींना माझं म्हणणं कळलं आणि त्यांनी मला एका छान मुद्द्यात गुंडाळलं. आता माझे हातपाय जवळ आले, मला खूप बरं वाटायला लागलं. पण आई कुठे माझी? आई, ए आई. एवढ्यात एक परिचित आवाज कानावर पडला. अरे तो माझी आजी, नक्कीच ही आजी आहे, तिला बघावं का? पण एवढा उजेड आहे, माझे डोळे सुद्धा उघडता येत नाही. काय हा उजेड? आधी बरं होतं, आता या उजेडाकडे बघवत नाही मला. आधीच आजी आहे. आजी म्हणतीये, बाळा बेबी किती गोड आहेस ग तू, गोरी आहेस हो माझ्यासारखी आहे, ती मजा केलीस. म्हणजे आता उचलून घेऊन काय आता मला करते? अगं आजी नको, दुखते, किती का जवळ घेतलीस मला, दुखतंय ना. तुझे ते सेंटचा वास, नको 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 नको, तुझी पावडा नको ग, एवढं जवळ धरू नको. पण तिला कळतच नाही मी काय बोलते ते. वा 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 शोनी बबडी, अगं बोबडं नको ग बोलू आजी. बोबडं कशाला बोलतेस? मला कळते तू काय बोलतेस ते, मला तुझा आवाज मिळते. आजी म्हणतेस काय डोळे उघड? मी नाही जा, मी नाही डोळे उघडणार. तू म्हणतेस की तुझ्यासारखे घारे डोळे आहेत का सुनबाईसारखे काळे आहेत ते बघायचे. मी नाही आता, जा, नाहीच डोळे उघडणार. एवढ्यात हाय सेन्स असं करत कोण आला माहितीये का? तो माझा दादा आहे. वा वा दादा मी इकडे, वा वा. दादा आला पळत पळत, त्यांनी मला हात लावला. ए दादा मला पण तुला हात लावायचा, पण हे बघ ना माझे हात बांधले आणि डोळे उघड म्हणलास तर मी नाही उघडणार. मी पण आता भाव खाणार, मी नाहीच डोळे उघडणार. वा वा पण माझी आई कुठे आहे? आई कुठे आहे? एवढ्यात दादाला बघायला मी एक डोळा तिरका केला आणि मला तिथे मिशीतल्या मिशीत हसत असलेले दिसले. ते म्हणाले की काय ग, कशी आहे मुलगी, नात आपली कशी आहे? हा येता आजोबा, आजोबा मी छान आहे, वा वा वा. पण माझ्या लक्षात आलं आजोबांना माझ्यासारखे दात पण नाही आहे आणि टक्कल पण आहे. सेम टू सेम आजोबा, सेम पिंच. एवढ्यात औषधाचा वास आला. आली ती नर्स मावशी, तिने असे माझे गाल धरले घट्ट आणि तोंडात काहीतरी घातलं. गाणं असेल तर मी आता ओकून टाकणार. अगं बाळा ओकू नको, आता आजी मला खालीवर का करते? खालीवर नका ना करू, मी पडीन ना. काय तुम्ही सगळे मला खालीवर करताय सारखं? पडीन ना मी, पडीन ना. मला सारखी भीती वाटते. पण माझी आई कुठे? मला आईकडे नाही. आजी मला आईकडे जायचंय. पण एक गोष्ट छान झाली, ते नर्स मावशींनी मला आजीकडनं घेतलं. चला म्हणजे आता मला आईकडे जायला मिळेल. वा वा आई आई. खोलीपाशी गेलो तर मला आई दिसली बरं का. हळूच किलकिले डोळे करून बघितलं, आई दिसली मला. आईला बघितलं मी, पण ती ना मोबाईलवरच बोलत होती. कितीतरी वेळ लक्षच दिलं नाही. नर्स म्हणी ठीक आहे तुमची क्यूट बेबी. तिने घेतलं मला हातात, पण लक्ष सगळं मोबाईलमध्ये. मला असं वाटलं काय करू? वा वा वा. जोरात आवाज पडला. तेवढ्यात आजी आली बाहेर. अगं बाई मी असं काय गाणं म्हणू का? नको नको, तुझं बसाडं गाणं गाऊ नकोस, मी तुझा आवाज ऐकलाय. अजिबात गायचं नाही प्लीजच. आईचं लक्षच नाही माझ्याकडे, काय करावं? पण मग सासूबाई आत आल्या, आजीबाई आत आल्या आणि म्हणाल्या सुनबाई माझ्यावर गेली हो, अगदी माझ्यासारखी गोरी गोरी झालीये. आणि डोळे मात्र कसे हे नाही कळलं. बेबी काही डोळे उघडत नाही. माय थँक्स, मी नाहीच उघडणार डोळे. आई पण म्हणायला लागली असं म्हण. आईने बघितलं माझ्याकडे आणि आई म्हणायला लागली बेबी डोळे उघड, बेबी डोळे उघड. आता कसा मोबाईल खाली ठेवला, मी आता डोळे उघडणार. एवढ्यामध्ये काय झालं, दारात आवाज आला. कुठे माझी पेटी, धनाची पेटी? मी डोळे उघडले, दिसली ना मला माझे बाबा. बाबांना बघायला तर मी डोळे उघडले आणि आई जोरात ओरडली तुझे डोळे काळे ग चिमणे माझ्यासारखे, सासूबाई नाही तो डोळे घाले. धुवायचे कपडे त्या बादलीत टाक, पण ऐकशील तर शपथ. काय ग हे,
याला का पांघरुणाची घडी म्हणायची? कसं टोकाला टोक जोडून नीट घडी करा. अगं ए, तुझ्याशी बोलतीये मी, ऐकू येतंय का? हिम्म बसती नुसती. पहिला तो फोन बाजूला ठेव. मी माझ्या नातीशी बोलत होते, कारण तिचं सगळं लक्ष त्या मोबाईल मध्येच होतं ना. मी तिला म्हटलं, अगं तो मोबाईल हातातला बाजूला ठेव, मी काय सांगते ते आई. माहित आहे ग आजी, मला करेन मी. मग तिचा आपला नेहमीचा पाठवण सुरू झाला. आता म्हणे लहान मुलांना मोबाईल बघायला बंदी घालणार आहे. असं झालं तर किती छान होईल ना. अहो, ती लहान मुलं त्यांचं आयुष्य जीवन जगतील ना. खेळतील, भांडतील, दंगा करतील, हिंडतील, फिरतील. अहो, जरा मोकळी हवा तरी लागेल ना. अहो, लहान मुलांच्या मोबाईलवर बंदी, पण मोठ्यांचं काय? ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल. 10 माणसं जमली तरी सगळी मोबाईल बघत असतात. शेजारचा काय बोलतो काही समजत नसतं. संजू बाहेर निघाला तर मी म्हणते त्याला, संजू येताना जरा हे घेऊन ये रे. आई, मोबाईलवर यादी टाक ना, मी घेऊन येईन. अरे पण मी इथं प्रत्यक्ष तुझ्याशी बोलते ना, ठेव की जरा लक्षात. पण ते नाही. यांना जेवायला बोलवा तर यांचं आपलं 5 मिनिटात आलं. असा राग येतो ना, पण करणार काय? इकडे डोकावून बघितलं, नातू आपला खोलीत पाय पसरून कसला जोडूनच मोबाईल बघत होता. मी त्याला म्हटलं, आई काय रे सारखं त्या मोबाईल मध्ये बघत असतात? तर मला म्हणतो कसा, अगं आजी, मी अभ्यास करतोय. मोबाईल मध्ये बघून अभ्यास? धन्य आहे ग बाई. अगं आजी, मोबाईल आपल्याला किती महत्वाचा आहे माहिती आहे का तुला? अगं मोबाईल आपल्या हातात असलं ना की आपण बँकेची कामं करू शकतो, रेल्वेचं बुकिंग करू शकतो, हॉटेल बुकिंग होतं, नाटका सिनेमाची तिकीटं काढता येतात आपल्याला. असं का? बाबा मला काहीच माहिती नव्हतं. तू सांगतोयस ते आता खरं म्हणायचं. वाटतं आपलं तुम्ही तर मोबाईल मधली रील्स का फेस काहीतरी बघता आणि फुकट वेळ घालवता झाला. तर 4 कामं करून बघतीये तर नात अजून मोबाईल मध्येच गुंतलेली. आजी आजी आजी, आता काय? आजी इकडे ना, गंमत दाखव. शेवटी मी तिच्याजवळ गेले. आजी, काल तू म्हणत होतीस ना की सुरळीच्या वड्या खूप दिवसात केल्या नाहीयेत. ती बघ, सोपी रेसिपी आहे, मी दाखवते का तुला. मी तिलोत्तमा देशपांडे. आता आपल्यासमोर मी जी नाट्यछटा सादर करणार आहे ती मी स्वतःच लिहिलेली आहे आणि तो आता सगळ्यांचा घरोघरीचा अनुभव आहे. 10 पैकी 6 घरांमध्ये तरी ही आज आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाट्यशाळेचं नाव आहे कल्चरल डिफरन्स. टिंग टॉंग. अगो, तू कशी आलीस इतक्या अचानक? US वरनं आलीस तरी कधी? काय म्हणतेस? कालच आलीस आणि लगेच माझ्याकडे आलीस? मला किती आनंद झाला तुम्ही सांगून. खूप बरं वाटलं बघ. किती बोलायचं आहे अगं मला तुझ्याशी. ह्या तुमच्या वेळाच्या डिफरन्समुळे ना आपल्याला काही बोलता सुद्धा येत नाही. आता आपण चल ये आतमध्ये, आपण खूप गप्पा मारू. आधी काहीतरी तुझ्यासाठी करते. काय म्हणतेस? काहीच करू नकोस, सगळं करून आलीस तू. आधी पहिल्या गप्पा मारूयात. बरं चल ये, बस तरी. काय म्हटलंय तुझं US? सगळं छान चाललंय ना? काय विचारतीयस तू? अशी उदास आणि चांगली दिसत नाहीयेस. हो का गं? पण अगं खरंच आहे ना, तो माझ्या मनात इतकं साचलंय सगळं ना की त्याचं उठतंय प्रतिबिंब चेहऱ्यावरती. ते आणि काय सांगू अगं. माहितीच आहे, तू आली होतीस लग्नाला 1.5 वर्षापूर्वी माझ्या मुलाच्या. खास त्याच्यासाठी म्हणून तू आली होतीस ना. तू तर सगळं बघितलंयस, हो की नाही? काय मग त्याच्यात वाईट होतं म्हणतीयस? अगं काय वाईट होतं म्हणजे काय सांगू आता तुला. त्याच्यात अक्षता होत्या का? सप्तपदी होती का? अंतरपाठ होता का? काहीतरी होतं का गं? 5 स्टार लग्न, ते सगळं 5 स्टार, तो तामझाम, ते सगळे. आणि आम्हाला तर पहिल्या रांगेत बसवलं होतं, पण त्या सगळ्या त्या वेदी म्हणायचं का काय माहीत नाही, त्याच्याभोवती त्या फोटोग्राफर, व्हिडिओ काढणारे यांचा गराडा. मला तर मुलगा दिसत सुद्धा नव्हता अगं.
माझे कान तर तदैव लग्न हे ऐकायला इतके आसुसलेले होते ना, पण काहीही नाही केलं ग त्यांनी. त्यांच्या पद्धतीनेच केलं ग सगळं. काय म्हणतीयस? अगं त्यांच्यामध्ये असंच करतात. आणि सगळे फेरे वगैरे झाले होते आणि तुमचा किती सुंदर सत्कार पण केला त्यांनी, आणि येताना किती तुम्हाला त्यांनी मानपानाचं केलं सगळं. हो अगं ते आहे अगं, बरोबर आहे गं, पण तरी सुद्धा ते माझ्या मनात राहून गेले अगं. तेव्हापासून जे माझ्या मनात राहिलंय ना, काहीच आपल्यासारखं झालं नाही, ते राहिलंच आहे अगं. आणि अजून सांगू का तुला काही काही गोष्टी? आता बघा, 2 दिवसात मी उठून आली सकाळी. मला म्हणली मी सगळा स्वयंपाक करणार बरं का, सकाळचा मी करणार, ब्रेकफास्ट मी करणार, डबे बिबे भरून तुमचं ठेवून जाईन मी, आणि तुम्ही तो सगळ्यात गूळ घालताना तो मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे कुठल्याही कशातही गूळ नको हां, अजिबात. मी कपाळाला हातच लावून घेतला गं. आयुष्य गेलं सगळ्यात गूळ घालून भाज्या आमट्या खाण्यात, आणि आता काही खायचंच नाही गूळच. त्यात तिचे ते राजमा, छोले, तो बासमती राईस आणि सगळंच ग डाल फ्राय, हे सगळ्याचा मला खूप कंटाळा आलाय बघ. अगं साधा आपला आंबेमोहर आणि इंद्रायणी किती छान तांदूळ असतो गं, तो सुद्धा बघायला सुद्धा मिळत नाही मला. काय म्हणतेस? संध्याकाळचं काय करतेस? अगं सकाळी आता हे सगळं करून जाते, पोळी भाजी डबे भरते, माझंही करून ठेवते, हो नाही असं नाही, पण संध्याकाळी तर बाई, तिचं तेच म्हणणं आहे ग की बाईकडनं का तुम्ही करून घेत नाही, तुम्हाला पाहिजे ते. पण तुला माहिती आहे ना, आजकालची मुलं त्यांचे नखरे, संध्याकाळी पोळी भाजी नको, मग काय करणार ग. मला कुठलाही आपला पदार्थ खायला मिळत नाही अगं, मग संध्याकाळी त्यांचे ते स्नॅक आयटेम्स आणि ते सगळं. पण काय म्हणतीयस? अगं ती संपूर्णपणे हिंदू आहे हे तरी बघ, ते आहे ग खरं आहे, एक तर हिंदू आहे हे तर फार महत्त्वाचं आहे. काय म्हणतीयस? याच्यापेक्षा वाईट स्थिती US ला आहे. हो अगं असे खरं, मला मान्यच आहे ते म्हणजे. आणि काय म्हणतेस? तू तर एवढी जगभर फिरलीस आणि कसल्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडलीस. ते आहे ग, थोडा थोडा मी करते ग विचार, असं काही मी अगदीच नाही आहे, मी करते दोन्ही बाजूनी. पण तरी आता तुला परवाचंच उदाहरण सांगते अजून. आता वाढदिवसाला परत ते त्यांचं 5 स्टार हॉटेल, 5 स्टारला पार्टी, तिचे वडील, आई, बहीण, भाऊ सगळे होते, आम्ही पण होतो. बेडरूममधनं जेव्हा आवडून आली ना बाहेर, तेव्हा मी चक्कच झाले ग, बघतच बसले की बापरे, ही काय मॉडेल बिडेल आहे का काय पिक्चरमधली एखाद्या. तो 1 पीस काय आणि ते सगळं काय, ते एवढे उंच टाचाचे बूट काय. काय म्हणतेस? कॅरी करत होती का? वा, कॅरी करत होती, छान दिसतही होता तिला तो चांगला. पण अगं कसं आहे ना की आपल्याला नजरेला नाही आहे का ही सवय सगळ्याची. जरा आपल्यातली मुलगी असती तर किती बरं झालं असतं ना. काय म्हणतेस? आपल्यातली आणली असतीस करून तरी असंच झालं असतं. हो ते पण खरंच आहे अगं, बरोबर आहे ते पण तुला मी अगदी खरं सांगू का गं, मला कधी कधी वाटतं अगं वृद्धाश्रमात जावं, म्हणजे तिथे तरी जरा काही आपल्यासारखं आहे का बघावं. काय म्हणतेस? तिथं तर तुला काहीच करता येणार नाही, ते देतील ते खावं लागेल, ते देतील त्या रूममध्ये राहावं लागेल. तिथं तू तुझी हक्काची बेडरूम तरी आहे. हो हो ते तर आहे अगं, खरं आहे गं, ते पण बरोबर आहे तुझं सगळं. तुझ्याशी बोलता बोलता ना आत्ता माझीच मी मला उलगडत गेली आहे गं. मी गेले 3 वर्ष तुला सांगू का सतत चिडचिडच केली बघ. अशी एक स्टेज आता आली होती ना की हे आमचं घर तुटेल की काय असं वाटायला लागलं होतं. काय म्हणतेस? मुलगा हवाय ना तुला? हो अगं, एकुलता एक मुलगा कोणाला नको असणार, तो तर नक्कीच हवाय. आणि माझी तशी खूप तक्रार पण नाही आहे अगं तिच्याबद्दल, पण मला संभव तो कल्चरल डिफरन्स ना नाही जमला मला. तुझं अगदी बरोबर आहे गं, मुलासाठी का होईना मला सगळं सांभाळून घ्यावंच लागेल. आता एवढ्या सगळ्या जगाच्या सीमा जवळ आल्या आहेत. आपण इंटरकास्ट मॅरेजेस होत आहेत, इंटरकास्ट काय इंटर रिलिजियस मॅरेजेस होत आहेत आपण. तर आता हे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी नको मनात घ्यायला ना. आपलं घर कसं हसतं खेळतं आनंदी ठेवावं आणि हे सगळं विसरून जावं आणि त्या सुनेला आपली मुलगीच मानावं, ह्याच्यातच सगळं आहे ना गं. बरं झालं गं तू आलीस. खूप मी अशा एका याच्यावर पोचले होते ना पॉईंटला की माझ्यातनं काही घडलं असतं. तुला थँक्यू सो मच. चल आता आपण किचनमध्ये जाऊया आणि छान काहीतरी बनवूया. आता एक प्रहसन सादर करू. नाव आहे ते मला माहीत आहे. अहो हेच नाव आहे प्रहसनाचं नावच आहे ते मला माहीत आहे. नवीन लग्न झालेल्या मुली पाककलेत अध्यापकच्या असतात. आई एखादा पदार्थ कसा करते हे त्यांनी बघितलेले असतात.
पण लग्नानंतर स्वतःकडे करायची वेळ आली की ती कोणाला तरी विचारून घ्यायची गरज वाटते त्यांना. आता आपण अशाच नवीन लग्न झालेल्या जयश्रीची गंमत बघणार आहोत. लेखन डॉक्टर अलकनंदा भाणे आणि यातील कलाकार आहेत जयश्री येवले, सुरेखाताई, सुरेखा खैरनार आणि काकू नंदिनी गाणे. टिंग टॉंग. अरे ये ना. काकू, सुरेखा ताई आहेत का घरात? हो आहे ना. बाळाला झोपवते म्हणते. मी बोलवते तुला. होईस ना? हो बसते. सुरेखा आले हं. ए सुरेखा. जयश्री, तू आत्ता घरी सगळं व्यवस्थित आहे ना? जयश्री, तू आत्ता यावेळेस घरी सगळं व्यवस्थित आहे ना? अगं ताई, सगळं काही ठीक आहे. आता अधिक मासात सासूबाईंचा आत्ताच एवढ्यात फोन आलेला. नणंदबाई भाऊजींना पुरणाच्या पोळ्या करून खाऊ. तुला तर माहिती आहे मला पुरणाच्या पोळ्या येत नाही. तेच विचारण्यासाठी तुझ्याकडे आले. बरं, एवढंच ना? बस म्हटलं पाणी आणते. अगं, पुरणाच्या पोळ्या अगदी सोप्या आहेत बघ करायला. सुरेखा तुला छान समजावून सांगेल बघ. ते मला माहिती आहे. बरं, मला एवढं सांग, किती जणांकरता पोळे करायचे आहेत ते? अगं किती म्हणजे काय, आम्ही दोघं जण, नणंदबाई आणि भाऊजी, त्यांची 2 मुलं, असे 6 जण एकूण. बरं, मग आता तू एक काम कर, घरी जाताना दुकानात जा, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि अर्धा किलो गूळ घरी घेऊन जा. आणि वेलची पूड आहे ना? अगं ती प्रथमच करते ना, मग एवढं काही अर्धा किलोचं करू नको. हे बघ, मी तुला सांगते, 2 वाट्या गूळ आणि 2 वाट्या डाळ एवढ्याचं पुरण शिजव, भरपूर होईल बघ 6 जणांना. काकू ते प्रमाण मला माहिती आहे. आता एक काम, 2 तास हरभऱ्याची डाळ चांगली पाण्यात भिजव आणि मग कुकरला लाव. मधल्या वेळात की नाही, गूळ जरा बारीक चिरून घे. हो, ते पण मला माहिती आहे. कुकरला डाळ चांगली शिजवायला ठेव, तोपर्यंत वेलची पूड करून घे. आणि पुरणयंत्र आहे का तुझ्याकडे? नाहीतर जाताना हिच्याकडनं घेऊन जा. हो, मला माहिती आहे तिच्याकडे आहे. कुकर मधलं डाळ काढशील तेव्हा पाणी चांगलं नितरून घे. मग एका कढईत डाळ आणि गूळ चांगलं शिजव. हे बघ, पुरण चिकटलेलं असेल की नाही सगळं, ते तसं टाकू नको. ते छान वेगळं काढून घे आणि त्याची कटाची आमटी कर. आमटी करायचं तेही मला माहिती आहे. कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्या. कुकरच्या 4-5 शिट्ट्या होईपर्यंत 2 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, त्याच्यात थोडंसं तेलाचं मोहन टाक आणि चांगलं मऊसर मळून घे आणि त्या पोळ्याला वरून तेल लाव. पीठ भिजवायच्या आधी चांगलं सपिटाच्या चाळणीने चाळून घे. हो, हो माहिती आहे मला. आता काय कर, पीठ मळलेलं आहे ना, आपण पोळीला कसे पिठाचे गोळे करतो तसे पिठाचे गोळे आणि पुरणाचे गोळे करून ठेव. हे बघ, जेवढे पुरणाचे गोळे करशील की नाही, तेवढेच पिठाचे पण गोळे करून घे. ते तर माहितीच आहे मला. दोघं सारखेच प्रमाण असतील असं. बरं, मग मी आता तुला एक सांगते, पुरणपोळी कशी भरायची. पुरण आपण पोळीचा एक गोळा घ्यायचा, त्याला असा छान गोल आकार द्यायचा आणि गोल खड्डा करायचा. आणि आपण, तुला माहिती ना आपण मोदक कसे भरतो ते, तसं पुरणाचा गोळा त्याच्यात टाकायचा, हळूवार असं दाबायचं त्याला आणि छान गोळा करायचा आणि हळूवार पोळ्या लाटायला घ्यायच्या. पोळी लाटताना पिठी मात्र घे हो तांदूळाची. काकू हो मला माहिती आहे. आता हळूवारपणे 1-1 पोळ्या लाटून घे. गॅसवर तवा ठेव, मंद आचेवर तवा तापला की गॅसवर पोळी टाक आणि छान शेकून घे. प्रत्येक पोळी अशी मोठ्या ताटात वेगळी पसरून ठेव. हा, एकावर एक ठेवू नको मात्र. बाळ इथे वाटतं. अगं तुला उशीर होत असेल ना, तुला एक गोष्ट सांगते मी. हा, माहित
पुरणपोळ्या झाल्या ना की वाढायला घ्यायच्या आधी 10 मिनिटं एक मोठं पातेलं घे, त्याच्यात पोळ्या घाल आणि एक चांगलं ग्लासभर पाणी त्याच्यातून सुरू. ते तर मला अगदी माहितीच आहे. आणि मग छान मग पोळ्या वाढायला घे. हो काकू, आता मी निघते, मला उशीर होतोय ना. दुकानात जाते खरेदी करायची. पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचे जेवण उरकल्यानंतर सुरेखाताईंना मी फोन करते. टाटा, बाय बाय. कार्यक्रमाच्या ह्या भागात आपण टिपरीच्या ठेक्यावर डोलणार आहोत. त्याचे दिग्दर्शन आणि गायन संगीता कुलकर्णी यांचं आहे आणि सहभागी भगिनी आहेत स्मिता देशपांडे, अश्विनी पाटणकर, सुजाता काळे, श्यामला बापट, अपर्णा जोशी, आशा हेठे, अनुराधा पाटील, विनीता चिटणीस, सीना गरसोळे, स्मिता कुलकर्णी, कालिंदी अडसूळ व श्यामला भारेर. शूटिंग करणार आहे पुढे बस. नाही येतं तिथे ती सीट आहे ना, ती शूटिंगची आहे. येतं इथून येतं. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंगवून चला, रास खेळू चला, रंगवून चला, आला आला पाना. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या घाटी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू काला
हवं. स्मरणरंजन वर्गात आपल्या मेंदूला बुद्धिखाद्य कायमच मिळत असतं, पण त्याबरोबरच आमच्यामध्ये जी सांघिक भावना आहे, एकमेकांसमवेत राहून आनंद घेण्याचा प्रयत्न आहे, त्याचे सादरीकरण आपण इथे बघत आहोत. केवळ बौद्धिक नाही तर कला प्रांतातही आम्ही दिशाभूल करू शकतो हे आपल्याला इथे दिसले असेल. या अंतिम भागात आपण काही जुन्या हिंदी सिनेमातील गाण्यांवर आपल्या स्मरणरंजन वर्ग सभासदांनी केलेले छोटे छोटे असे नृत्य सादरीकरण बघणार आहोत. ही गाणी आपल्या तरुणपणाची नाही तर त्या आधीच्या काळातली, म्हणजे अगदी 70-75 सालातली आहे. आपल्या तरुण वयातली गाणी आपल्याला खूप भावली. नृत्याचे दिग्दर्शन तनुजा मेहता यांनी केले असून यात सहभागी कलाकार आहेत तनुजा मेहता, विनया वाणिज्य, स्वाती बहुलेकर, मंगल सोहनी, उज्ज्वला बुराडी, उज्ज्वल जोगी, नंदा शेवाळे, स्मिता पटवर्धन, राजश्री कुलकर्णी, वैदेही केळकर, ललिता लिंगे, संजीवनी जोशी व नवीन आलेली नेत्रा लोहकर. आणि आमच्या वर्गातील जुने मित्र माजी अध्यक्ष दत्तात्रय शेजवळकर व शिरीष आळेकर त्यांना नृत्य आणि गाणी एडिट करून देण्यासाठी साथ केलेले योग वर्गाचे विजयी विद्यार्थी. यौवनात पदार्पण करताना मुलकाळ आणि मुलिका छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांच्या अंगावर गोड शिरशिरी येते. पायावर उडणारी झुलपं बघून मुलींच्या उरातील धडधड वाढते आणि त्यांचे चिकणे चेहरे बघून तरुणी घायाळ होतात. हुस्न आणि इश्क यांची लढत खूप जुनी आहे. त्यात कोणाची जीव आणि कोणाची हार असं काही नसतं, पण त्यात एक गंमत मात्र नक्की असते.
तेज हवा वाहते, पाण्याचा खळखळाट ऐकू येतो, घुंगरू खणखत खणखत वाजतायत आणि वाऱ्यावर दुपट्टाही उडतो. म्हणून ती गोड तक्रार करते, मी उडता आला आहे. प्रियतम लांब गेलाय, अगदी परदेशात. इकडे प्रियतमा लहान लोक विसरले, दुःखाने अगदी सुटून गेले. पण एक टेलिफोन आला आणि चुकांची कबुली झाली हो. मग काय, एक परदेशी येतो, तिचं हृदय सोडतो, ती प्रेमात अकंठ बुडाली. कोण बघूया आता.
गया, मोती मोती अखियों में आंसू दे गया। परदेसी तेरा दिल ले गया, मोती मोती अखियों में आंसू दे गया। आपली ही नायिका खट्याळ आहे ना. आपल्या मागे मागे गुंग्याप्रमाणे फिरणारा, आपल्याबद्दलच बोलणारा हा ढाया भाषिकाने जाणून असते ती, पण तिला कबुली मात्र त्याच्याकडूनच हवी होती. आजकालचे पुरुष खोटी आश्वासने देऊन वेळ मानून घेतात, लफडाछपी करतात आणि स्त्रियाही काही काम करत नाही, मात्र रात्रंदिवस पुरुषांशी लढायला तयार असतात. मुली नाही म्हणते, कोण म्हणतंय? चला बघूया. मंडळी, हा रंगारंग कार्यक्रम तुम्ही बघितला तो आमच्या स्मरणरंजनच्या गुणी कलाकारांचा होता. वेगवेगळी कोडी, पझल्स, नवीन माहिती, वेगवेगळे विषय आम्ही नेहमीच हाताळत असतो. ते करताना इतके रंगून जातो, त्यातून आम्हाला इतकी ऊर्जा मिळते की आपण काहीतरी दुसरे करावे असे लक्षातच येत नाही. पण सगळ्यांना छंद जोपासायची, नाचायची हौस असते. गाणे तर येत नाही, नाट्यही येत नाही, मग छोटे छोटे प्रयोग करायला काय हरकत आहे असं म्हणून आम्ही ही नृत्य नाट्य संध्या आखली आणि ती कशी पार पाडली हे तुमच्यासमोर आहेच. या माझ्या सर्व सख्यांचे आणि मित्रांचे खूप खूप आभार. तसेच प्रेक्षकात बसलेल्या इतर स्मरणरंजन वर्गाचे व संस्थेच्या सर्व सभासदांचे आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल, टाळ्या वाजवल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.